हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आज मी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहेत. आज आपण करत आहोत कांदा भजी. मी इथे 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत व ते कांदे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत, कारण त्याचा जो पण तिखटपणा असतो तो निघून जाण्यासाठी मी कांदे स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत. 4 कांदे आहेत हे, आणि ह्याच्यामध्ये मीठ घालून थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून तुम्ही बघत असाल की त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता आपण भजीचं साहित्य बघूयात. इथे कोथिंबीर आहे. कोथिंबीर भजीला जास्तच लागणार आहे. हळद, हा घरची लाल तिखट मसाला आहे 1 चम्मच. धना जिरा पावडर आहे, हे पण घरचंच आहे. ओवा आहे, पांढरे तीळ आणि काळे तीळ, आणि 1 वाटी बेसन, आणि मीठ पण चवीनुसार. मगाशी मी कांद्याला थोडंसं मीठ लावलेलं, त्याच्यामुळे मी आता मिठाचं प्रमाण कमी घेत आहे. चवीनुसार मीठ. आता कोथिंबीर, व हे पण जे साहित्य आहे ते आपण सगळं ॲड करत आहोत. हे बघा गाईज, ह्याच्यामध्ये मी सगळं ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल कांदा भजी क्रिस्पी व्हावे, तर कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि बेसनचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचे भजी जे आहेत ते क्रिस्पी होतात. बेसन जे आहे ते 1 वाटी घेतलेलं आहे. गाईज, मी 1 छोटं वाटी बेसन घेतलेलं आहे. मी आता हे मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे. हे बघा गाईज, मी बेसनचं प्रमाण खूप कमी ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. हे बघा गाईज, आपण सगळं मिक्स केलेलं आहे. मिश्रण आपलं तयार आहे भजीचं. आणि आता हे बघा, इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. आता तेलही आपलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण भजी सोडत आहोत. हे बघा गाईज, आपले भजी तयार आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूयात एका प्लेटमध्ये. हे बघा गाईज, आपले भजी तयार आहेत. हे गाईज, अशा प्रकारे आपले भजी तयार आहेत. कांदा भजी, ते पण कुरकुरीत.